हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर अर्धी तर मी अशीच बरी झाली. त्या 21 दिवस अंघोळ करायची नाही, त्यामुळे थोडीफार चिडचिड होतच होती. त्यात पोतं भरून औषधांचं दिलेलं असं मला वाटत होतं. टाके दुखत तर होते उठता बसता, पण भाऊजाला थोडीफार मदत म्हणून तिला कुठे तांदूळ साफ करून दे, लसूण सोलून दे, कारण दुसऱ्यांच्या घरात काम करणं थोडं अवघडच जातं ना. माझ्या तोंडाला चव नव्हती, काही खाऊ वाटत नव्हतं, म्हणून तिनं आज पुरी भाजी करण्याचे ठरवले. ती म्हणत होती, तुम्ही किचनमध्ये येऊ नका, माणसं नाव ठेवतील. म्हणलं, माणसं नावं काय ठेवतील, माणसं थोडी ना माझं करायला येतात, तू करायला आलेस ना. मग थोडीफार तिला मदत म्हणून फक्त पुऱ्या तळू लागली. बोलता बोलता आमची खूप अशी टेस्टी पुरी भाजी तयार झाली. तिनं भाजी खूप छान बनवलेली होती. पोरांनी तर श्रीखंड बरोबर पुऱ्या दाबून खाल्ल्या आणि सगळ्यांनीच एकत्र जेवण केलं. खूप कितीतरी दिवसानं मला आज मन एकदम शांत झालेलं वाटत होतं, पण बघता बघता 2-3 दिवस कसे गेले कळालंच नाही. भाचा माझा नाराज झालेला घरी जायचं म्हणून, दोघं पण झालेले. त्याला समजवलं, पुढच्या सुट्टीला तुला मी परत बोलवते बरं का.